पाठीच्या मणक्यांबद्दल आपल्याला शस्त्रक्रिया सांगितली आहे, तर ती कोणती शस्त्रक्रिया करायला पाहिजे व तुमच्यासाठी कोणती चांगली आहे व तुम्ही कोणती निवडावी, या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। तर चला सुरुवात करूया व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स भेटतील। नमस्कार, मी डॉक्टर गौरव सुधाकर चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर। मणक्यांचे आजार हे माइल्ड टू मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे कमी प्रमाणापासून तर अतितीव्र प्रमाणापर्यंत बघायला भेटतात व तीव्र प्रमाणात किंवा ज्या सिव्हिअर आजार असतात त्यांच्यामध्ये पेशंटला शस्त्रक्रिया सांगितली जाते, पण बहुतांश वेळेस पेशंटला शस्त्रक्रिया कोणती करावी व कशी करावी याबद्दल जास्त माहिती नसते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असलेले सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर अवश्य शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती शस्त्रक्रिया तुमच्यासाठी योग्य आहे। तर मित्रांनो, पाठीच्या शस्त्रक्रियेची किंवा मणक्याच्या शस्त्रक्रियेची गरज केव्हा असते? जेव्हा एका पेशंटला अतितीव्र वेदना असतात, चालताना तोल जाणे, शियाटिका अतितीव्र प्रमाणात पायामध्ये सुन्नपणा येणे, लघवी व टॉयलेट यांच्यावरचे नियंत्रण जाणे, या सर्व गोष्टींना आपल्याला शस्त्रक्रिया अत्यंत गरजेची असते। तुमच्यासाठी कोणती शस्त्रक्रिया योग्य आहे हे डिसाईड करण्यासाठी काही फॅक्टर्स आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला असलेला आजार, कोणत्या प्रकारचा आजार आहे, तुमचे वय, पेशंटची बॉडी स्टेटस व तुम्हाला दैनंदिन जीवनात परत येण्यासाठी असलेले तुमची अपेक्षा, या सर्व गोष्टींवर निर्धारित केले जाते की कोणती शस्त्रक्रिया आपल्याला करायची आहे। तर पाठीच्या शस्त्रक्रियेचे प्रकार, पाठीच्या शस्त्रक्रिया ह्या दोन भागांमध्ये मेनली डिवाइड केले जातात। एक आहे कन्व्हेन्शनल स्पाइन सर्जरी, ज्याला म्हणतो आपण टाक्यांची ओपन शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये भरपूर डिफरंट टाइप्स ऑफ सर्जरीज बघायला भेटतात। दुसरी आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह किंवा ॲडव्हान्स फॉर्म ऑफ स्पाइन सर्जरी, ज्यामध्ये लिस्ट इन्व्हेजिव्ह म्हणजे कमीत कमी टाक्यांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट कसा किंवा बेनिफिट कसा भेटतो ते असतं, त्याचं नाव आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरी। कन्व्हेन्शनल ओपन सर्जरीमध्ये येते डिस्केक्टॉमी, ज्याच्यामध्ये मणक्यातली गादी जेव्हा बाहेर येऊन नसांना दाबते तो भाग आपण काढून घेतो व पेशंटला शियाटिका या आजारातून मुक्तता भेटते। दुसरे आहे लॅमिनेक्टॉमी। लॅमिनेक्टॉमी म्हणजे जिथे स्टिनोसिस आहे, जसे नस जाण्याचा रस्ता चोकअप आहे, अशा ठिकाणी आपण पाठीमागचा मणक्यातील भाग थोडासा काढून घेणे व नसांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करणे, या सर्जरीला लॅमिनेक्टॉमी म्हणतात। त्यानंतर कन्व्हेन्शनल स्पाइन सर्जरीमध्ये येते स्पायनल फ्युजन किंवा स्पायनल फिक्सेशन। पेशंटला जेव्हा स्पॉन्डिलोलिस्थेसिस किंवा फ्रॅक्चर हा आजार असतो, त्यामध्ये एकावर एक मणका पुढे सरकलेला असतो, त्याला परत अलाइन करण्यासाठी मणक्यांमध्ये काही क्लिप्स किंवा रॉड्स किंवा आपण स्क्रूज या सर्व गोष्टी वापरून पेशंटला स्पायनल फ्युजन ही शस्त्रक्रिया करतो, जेणेकरून एका लाईनमध्ये मणके परत आणता येतील। त्यानंतर मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरीमध्येही दोन प्रकार बघितले जातात। एक आहे मिनी ओपन, ज्याच्यामध्ये 3 सेंटीमीटर इन्सिजनमध्ये मायक्रो डिस्केक्टोमी केली जाते, ज्यामध्ये मायक्रोस्कोपचा वापर करून 3 सेंटीमीटरच्या इन्सिजनमधून मणक्यातली गादी किंवा मणक्यातला नस दबण्याचा रस्ता मोकळा केला जातो। त्यानंतर जे सर्वात अद्ययावत आहे तंत्रज्ञान, ज्याचं नाव आहे दुर्बिणीद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया, एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी। हा सर्वात लिस्ट इन्व्हेजिव्ह फॉर्म आहे, ज्यामध्ये 6 मिलीमीटर एवढ्या कमी छिद्रामध्ये आपण मणक्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या कंप्लीट करतो। या शस्त्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर 6 mm म्हणजे 6 मिलीमीटर एवढ्या छिद्रातून आपण ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करतो। याच्यामध्ये सेफ्टी मार्जिन मोर दॅन 95% म्हणतो आणि पेशंटला त्वरित त्यांच्या कामावर रुजू होण्यास ही मदत करते। तर या शस्त्रक्रियेबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर यावर बनवलेला माझा एक व्हिडिओ आहे, तर या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता। तर मित्रांनो, कन्व्हेन्शनल स्पाइन सर्जरी म्हणजे ओपन शस्त्रक्रिया मणक्यांची, ज्याला आपण टाक्यांची शस्त्रक्रिया म्हणतो, या सर्जरीमध्ये पेशंटला पूर्ववत कामावर येण्यासाठी लागणारा वेळ हा जवळपास 2-2.5 महिन्यापर्यंत धरला जातो। पेशंट 10 ते 15 दिवस पलंगावर झोपून राहतो व या व्यतिरिक्त जे की अत्यंत नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरीमध्ये, जिथे मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, त्याला आपण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणतो, तिथे पेशंट 15व्या दिवशी म्हणजे 2 आठवड्यामध्ये आपल्या कामावरती रुजू होऊ शकतो व यामध्ये होणारे दुष्परिणाम सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात बघितले जातात ॲज कम्पेअर्ड टू ओपन सर्जरी। तर पाठीच्या शस्त्रक्रियांबद्दल असणारी भीती व निराशपण हे खूप साहजिक आहे। आपल्याला शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही का,
असा बहुतांश पेशंट्सला पडलेला प्रश्न. पण या प्रश्नाचं उत्तर आहे की योग्य वेळी जर शस्त्रक्रिया करण्यात आली तर पुढे होणारे भविष्यातील तुमचे डॅमेज किंवा त्याला त्रास हा आपण रोखू शकतो. शस्त्रक्रियेला न घाबरता तुमच्यासाठी कोणती योग्य शस्त्रक्रिया आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही निवडू शकता व स्वतःला या आजारातून मुक्त करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्याला व आपल्या आजूबाजूच्या लोकांना ज्यांना कोणाला शस्त्रक्रिया सांगितली असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.